दादांचा स्वभाव हा मला जवळून बघायला मिळाला आणि त्यातनं निश्चितपणे मी सांगू शकतो की एकदा निर्णय घेतला तर मग मागे पुढे पाहायचं नाही, जी किंमत असेल ती किंमत मोजायची, अशा पद्धतीचा दादांचा स्वभाव होता. आणि मी माझ्या स्वानुभवातून अतिशय जवळून अनुभवलेलं आहे. आमची अनेक वेळा गप्पा व्हायच्या, अनेक वेळा चर्चा व्हायच्या, सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगता येणार नाहीत. पण मला असं वाटतं की हा जो त्यांचा दृढनिश्चयी स्वभाव होता त्यामुळे राजकारणामध्ये कधी फायदाही झाला, कधी नुकसानही झालं, पण एक त्यांची जी प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली की जे बोलतो ते करतो असा हा नेता आहे, थेट बोलणारा नेता आहे. आणि त्याचवेळी त्यांच्या भाषणांमधला जो खुमासदारपणा होता, विशेषतः मी हे बघितलं की गेल्या काही वर्षांमध्ये तर दादांचं भाषण हे अतिशय खुमासदार व्हायचं. म्हणजे मी एकदा दादांना गमतीने म्हणालो की दादा, तुम्ही रिअल स्टार तर होताच, पण आजकाल रील स्टार देखील तुम्ही झालात, कारण इतक्या रील तुमच्या आजकाल पाहायला मिळतात. अतिशय मोकळेपणानं दादा सगळ्यांशी व्यवहार करायचे. आणि खरं तर मी असं म्हणेन की ज्यावेळी त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं नेतृत्व एका वेगळ्या क्षितिजाकडे चाललं होतं. एक असा काळ होता की ज्या काळामध्ये संघर्षाकडनं दादा स्थैर्याकडे गेले होते. स्थैर्याकडे गेल्यानंतर खूप स्वप्न ही त्यांना पूर्ण करायची होती. त्या दिशेनं पूर्ण दृढतेनं ते चालले होते. आणि निश्चितपणे त्यांचं नेतृत्व एका वेगळ्या क्षितिजावर जात असताना अचानक आपल्यातनं त्यांचं निघून जाणं हे खरोखर अत्यंत वेदनादायी आहे, अत्यंत दुःखदायी आहे आणि विश्वास न बसण्यासारखा आहे.